जगदीश देशमुख जय महाराष्ट्राच्या या नववर्षानिमित्तच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2025 वर्ष गाजवलं ते जय महाराष्ट्रनं। अनेक इम्पॅक्टफुल बातम्या जय महाराष्ट्र न्यूजनं 2025 मध्ये प्रसारित केल्या। समाजातील प्रश्न, समस्या, काही गुन्हे सुद्धा जय महाराष्ट्रनं उघडकीस आणले, तर काही वेळा प्रशासनाचा ढिसाळपणा सुद्धा समोर आणून प्रशासनाला सुद्धा कामाला लावलं। त्यामुळे सर्वसामान्यांच्या अनेक अशा समस्या सुटल्या। नागरिकांनी त्यानंतर जय महाराष्ट्राचे आभार सुद्धा मानले। चला तर मग समजून घेऊया 2025 या वर्षातील जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्टफुल बातम्या। शासकीय नोकरीचा आमिष दाखवून लातूरमधील 8 तरुणांना तब्बल 47,20,000चा गंडा घालणारे 4 आरोपी मागील 3 महिन्यांपासून लातूर पोलिसांना सापडत नव्हते। परंतु जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। गांधी चौक पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथून राधिका पन्हाळे आणि मुकुंद पन्हाळे या 2 आरोपींना तत्काळ अटक केली। लातूरच्या न्यायालयानं त्यांना 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। त्यामुळे लातूरमधील जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट बघायला मिळाला। या फसवणुकीच्या मोठ्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। पाहूया। शासकीय नोकरीचा आमिष दाखवून जवळपास लातूरमधल्या 8 तरुणांना 47,20,000 गंडा घातल्याची एक धक्कादायक घटना 3 महिन्यापूर्वी लातूरमध्ये घडली आणि त्या संदर्भातला गुन्हा लातूरच्या गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला होता। परंतु 3 महिन्याच्या नंतर सुद्धा आरोपी या ठिकाणी सापडण्यासाठी त्या ठिकाणी यश येत नव्हतं। परंतु जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने या संदर्भातली वृत्त मालिका दाखवल्याच्या नंतर पोलीस तपासाला गती आली आणि आता यातले जे 4 पैकी 2 आरोपी आहेत ते 2 आरोपी पकडण्यामध्ये लातूरच्या गांधी चौक पोलिसांना यश आलेलं आहे। त्या संदर्भातला तपशील आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत तपास अधिकारी स्वतः API करे साहेब आहेत। साहेब, नेमकं काय घटनाक्रम आहे, कशा पद्धतीनं हा एवढा मोठा गुन्हा घडला? या पोलीस स्टेशन गांधी चौक येथे फिर्यादी संकेत दळे व इतर 7 लोकांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल होता। तरी गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अमोल तांबे साहेब, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर सावळे साहेब, तसेच माननीय पोलीस निरीक्षक श्री रेजित वाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा तपास करत होतो। गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही पथक रवाना झाले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली। त्यानंतर आम्ही कराड येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला असता आम्हाला गुन्ह्यातील 2 आरोपी हे मिळून आलेले आहेत। तसेच उर्वरित 2 आरोपी अटक करणे बाकी आहे। गुन्ह्याचा तपास हा चालू आहे। मान्य न्यायालयाने आम्हाला दिनांक 19/10/2025 पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। तर गुन्ह्याचा तपास चालू आहे। रिकव्हरी झालेला नाही त्याच्यामध्ये, तर तपास चालू आहे। तरुणांना जो गंडा घालून जी रक्कम त्या ठिकाणी पळवण्यात आली त्याची रिकव्हरी नेमकं पोलीस कशा पद्धतीने करतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। परंतु आता जर आपण पाहिलं तर लातूरमध्ये या प्रकरणामध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय, कारण याच बातमीमुळे पोलीस तपासाला मोठी गती मिळाली आणि 2 आरोपी मात्र पोलिसांच्या ताब्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।